आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 5वी विषय सर्व विषय सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 विषय मराठी गुण 20 प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिही गुण 3 कंसातील शब्द लाकडी डिजिटल तहान पाणी भूदान लोखंडी 1 आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली 2 सुतारांना यावं आणि लाकडी खेळणी देऊन जावं 3 विसरुनी भान भूकनी तहान प्रश्न पहिला ब समान अर्थाचे शब्द लिही कोणतेही 2 गुण 1 वाकळ गोधडी हुरूप उत्साह कारागृह बंदीगृह प्रश्न दुसरा अ योग्य जोड्या जुळव गुण 3 1 तोंडात बोट घालणे नवल वाटणे 2 हेवा करणे मत्सर वाटणे 3 निरुत्तर होणे उत्तर न सुचणे प्रश्न दुसरा ब खालील शब्दांमध्ये लपलेले कोणतेही 2 शब्द लिही गुण 2 आजकाल आज काल झोपायला झोप पाय प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही गुण 3 1 तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला 2 कळप सोडून रानात कोण फिरू लागले कळप सोडून रानात वासरू फिरू लागले 3 लेखिका कुठे राहत होती उत्तर लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याच्या लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती प्रश्न तिसरा ब ओळख पाहू मी कोण गुण 2 1 32 भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान दात व जीभ 2 12 घरावर दोघे पहारा करती सदैव फिरती न थकती न थांबती घड्याळ प्रश्न चौथा अ खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग कर गुण 2 1 वाहवा होणे सुरेशचा निबंध स्पर्धेत पहिला नंबर आल्यामुळे सर्वांनी त्याची वाहवा केली 2 दिलासा मिळणे कोरोनाची टेस्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह आल्यामुळे आशाला दिलासा मिळाला प्रश्न चौथा ब खालील प्रश्नांचे उत्तर 3-4 वाक्यात लिही गुण 2 1 लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगाणी आणि गाडगी ही मातीची भांडी असायची तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या याशिवाय खेळण्यासाठी बंडुकली व पूजेचे बैल गणपती मातीचेच असायचे प्रश्न चौथा क खालील वाक्यात योग्य विशेषण वापर व लिही गुण 1 हिमालय उंच पर्वत आहे आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 5वी विषय हिंदी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आकारिक मूल्यमापन चाचणी 2 इयत्ता 5वी विषय हिंदी गुण 20 गुणांची ही परीक्षा आहे प्रश्न पहिला अ रिक्त स्थानों की पूर्ति करो 3 गुण 1 पानी और धूप पाकर बीज में अंकुर फूटा 2 आज 3 जनवरी बालिका दिवस है ना 3 लहराना सागर से सीखो आसमान सा हृदय विशाल प्रश्न पहला ब नीचे दिए गए शब्दों का विरुद्धार्थी शब्द लिखो कोई भी 2 गुण कम ज़्यादा छोटा बड़ा बंद खुला प्रश्न दूसरा अ आकारों के नाम लिखो गुण 4 चौकोन गोल आयत और शंकु प्रश्न दूसरा ब किसने किससे कहा 1 गुण 1 खेती का सारा काम तुम्हें अकेले संभालना पड़ता है
एक भाई ने दूसरे भाई से कहा। प्रश्न तीसरा अ, एक वाक्य में उत्तर लिखो। किसी नदी के किनारे क्या पड़ा था? नदी के किनारे बीज पड़ा था। मनोहरपुर गांव के अधिकांश लोग कौन सा काम करते थे? मनोहरपुर गांव के अधिकतम लोग खेती करते थे। 3. भारत की प्रथम शिक्षिका किसको माना जाता है? भारत की प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले इनको माना जाता है। प्रश्न तीसरा ब, नीचे दिए गए शब्दों का समानार्थी शब्द लिखो। कोई भी दो गुण। सवेरा, इसका समानार्थी शब्द है सुबह। 2. पुष्प, इसका समानार्थी शब्द फूल। पंछी, पक्षी। प्रश्न चौथा अ, शब्द और चित्रों की उचित जोड़ियां लगाओ। 1. तौलिया। 2. गाय। 3. माला। प्रश्न चौथा ब, तुम्हारी माँ के बारे में 2 वाक्य लिखो। गुण 2। उत्तर है मेरी माँ बहुत सुंदर है, वह मुझे बहुत प्यार करती है, मेरी पढ़ाई पर ध्यान देती है, मेरी माँ खाना बहुत अच्छा और स्वादिष्ट बनाती है, हमारा घर साफ सुथरा रखती है, मेरी माँ सबसे अधिक प्रिय है। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 5वी, विषय इंग्रजी, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 5वी, विषय इंग्रजी, गुण 20। क्वेश्चन नंबर 1, लिसन टू each sound word and write what makes that sound. Any 2 marks. 1. Tring tring, telephone. 2. Clap clap, hands. 3. Talk talk, watch. Question number 2a, join the proper shapes and name any 3 marks. या ठिकाणी जोड्या जोडवायच्या आहे. पहिली जोडी सर्कल, ट्रायंगल, स्टार, एरो. Question number 2a, make a proper sentence of the following words. 2 marks. 1. Lion. The lion slept under the tree. 2. Sky. The sky is blue. याप्रमाणे तुम्ही स्वतः देखील वाक्य तयार करायचे आहेत. Question number 3a, write the opposite words any 2 marks. Little, big, up, down, good, bad. B, write the rhyming words of the following. 2 marks. 1. Sound, found. 2. Bat, cat. 3. नाईट, राईट. यापैकी फक्त 2च लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 3b, रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लॅन्स अँड कंप्लीट द फ्रेजेस. 3 marks. ॲट द पुणे बस स्टॉप. बिहाइंड द वॉल. ऑन द लेफ्ट ऑफ द ब्लॅकबोर्ड. क्वेश्चन नंबर 4, try to make as 5 meaningful sentence using the table below. 5 marks. या टेबलवरून तुम्ही 5 वाक्य तयार करायची आहेत. 1. Rain falls from the sky. 2. A stone rolls down from the hill. 3. Boats float in the river. 4. Clouds float on the hill. 5. Smoke spreads over the ground. यासारखी तुम्ही वाक्य स्वतः तयार करायची आहेत. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 5वी, विषय गणित, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, विषय गणित, एकूण गुण 20. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा, फक्त 4 गुण 4. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी,
2 कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0 असतो. 3 2.5 तास 150 मिनिटे. 210.86 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत 0.06. चौरसाची एक बाजू 25 तर चौरसाची परिमिती 100 सेंटीमीटर. प्रश्न दुसरा अ. पुढील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती गोल अशी खूण करा. गुण 3. खाली काही संख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी मूळ संख्या आहेत 37, 43, 53, 91, 59, 79 आणि 97. ब. पुढीलपैकी त्रिकोणी संख्यांना चौकोन करा. गुण 3. त्या संख्या आहेत 3, 6, 15 आणि 21. क. पुढील संख्यांपैकी चौरस संख्या अधोरेखित करा. गुण 3. त्या संख्या आहेत 9, 16, 64 आणि 81. ड. 5 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहा. गुण 3. म्हणजे ज्या संख्यांना 5 ने भाग जातो अशा संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत, की ज्या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो त्या संख्या आपण या ठिकाणी आता लिहूयात. एकूण गुण आहेत 3. 125, 225, 600. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असेल त्या कोणत्याही संख्या आपण या ठिकाणी लिहू शकतो. फक्त 3 अंकी संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. प्रश्न तिसरा अ. खालील उदाहरणे सोडवा. गुण 4. या ठिकाणी पहिलं गणित आहे तास आणि मिनिटे. 3 तास 45 मिनिटे आणि 1 तास 15 मिनिटे यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 45 आणि 15 60 झाले. 3 आणि 1 4 म्हणजे एकूण 5 तास. तास आणि मिनिटे वजाबाकी करायची. 6 तास 55 मिनिटे वजा 4 तास 35 मिनिटे. 55 मधून 35 गेले, 20 आले. 6 न 4 2 2 तास 20 मिनिटे. पुढची बेरीज आहे 23.4 आणि 87.9. 9 आणि 4 13, 3 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, 8 आणि 2 10 आणि 1 11. चौथं 25.69 वजा 12.32 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 9 मधून 2 गेले, 7 उरले आणि 6तून 3 गेले. या ठिकाणी 3 आलेले आहेत. 5तून 2 गेले, 3 आणि 2तून 1 गेला 1. उत्तर आलेलं आहे 13.37. या पद्धतीने उदाहरण व्यवस्थित तुम्ही सोडवायचे आहे. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1. ही प्रश्नपत्रिका केवळ सरावासाठी आहे, तुम्ही त्याचा सराव करा. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास गुण 20. 20 गुणांची ही परीक्षा आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. गुण 3. 1. कृत्रिम उपग्रह इन्सॅट या नावाने ओळखले जातात. 2. दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो. 3. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यात आहे. प्रश्न पहिला ब. चुकी बरोबर ते लिही. 2 गुण. 1. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. बरोबर. 2. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. चूक. प्रश्न दुसरा अ. प्रत्येकी 2-2 नावे लिही. गुण 3. 1. अन्न टिकवण्याच्या पद्धती. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे. 2. संदेश वहनाची साधने. वर्तमानपत्रे, टपाल सेवा आणि दूरचित्रवाणी.
3 इंधनांची नावे: लाकूड, दगडी कोळसा आणि खनिज तेल. प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही. गुण 2. 1. कोणत्याही एका राष्ट्रीय उद्यानाचे नाव लिही. उत्तर: ताडोबा उद्यान हे राष्ट्रीय उद्यान आहे. 2. कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? उत्तर: कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण मुंबई होय. प्रश्न दुसरा क. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते? गुण 2. उत्तर: अन्न वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे. त्याचप्रमाणे विविध परीक्षके वापरून विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते. प्रश्न तिसरा अ. खालील मध्यश्मयुगीन स्थळांच्या योग्य जोड्या लाव. गुण 4. 1. राजस्थान, 2. मध्य प्रदेश, 3. गुजरात आणि 4. महाराष्ट्र. राजस्थानला जोडी लागते बागोर, 2. मध्य प्रदेश भीमबेटका, 3. गुजरात लांगणज, 4. महाराष्ट्र पाटणे. प्रश्न तिसरा ब. रिकाम्या जागी योग्य उत्तर लिही. गुण 2. अश्म म्हणजे दगड होय. 2. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे. क. बुद्धिमान मानवाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. गुण 2. बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करत होते. त्याचबरोबर रानडुक्कर, हरीण, डोंगरी शेळी, मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर देत होते. बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानव समूह दूरदूरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करत असे. त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.